मोठी बातमी आहे। जर तुम्ही मुंबई पुणे महामार्गावर प्रवास करणार असाल तर जरा थांबा, कारण ही बातमी तुमच्यासाठी आहे। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग आजपासून पुढील 6 महिने बंद असेल। कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे हा एक्झिट मार्ग बंद असणार आहे। पनवेल मुंब्रा आणि जैनपेठीकडे जाणारी वाहनं यामुळे प्रभावित होण्याची शक्यता आहे। या मार्गावरून जाणारी वाहनं कोनफाटा या ठिकाणी पळसपे सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्ग 48 वर वळवली जाणार आहेत। पुणे मुंबईकरांनो, आता या ठिकाणी तुम्ही ही बातमी बघा, लक्ष देऊन बघा, कारण आपण पाहतोय आजपासून पुढचे 6 महिने हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद असेल। कळंबोली सर्कलमधल्या बांधकामासाठी खरं तर हा मार्ग बंद असणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे जर तुम्ही या मार्गाने सातत्याने प्रवास करत असाल किंवा पुढे तुम्ही या मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला पर्यायी मार्गाचा वापर जो आहे तो या ठिकाणी करावा लागणार आहे। यासोबत आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला बघायच्या आहेत, त्यासाठी आपल्याला लगेचच पुढील बातमीपत्रात भेटायचं आहे। मात्र त्यापूर्वी महत्त्वाच्या हेडलाइन्स से प्रस्तुत करता आहेत सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। लाजवाब सुगंध, लज्जतदार स्वाद आणि वर्षानुवर्ष सर्वोत्तम गुणवत्ता म्हणजे रामबंधू मसाले। रामबंधू माझा टेस्ट पार्टनर आणि तुमचा। मुंबईमध्ये उन्हाळ्याची चाहूल, कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक। 2 दिवसांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लाडक्या बहिणींची 5 टप्प्यांवरती पडताळणी, 4 चाकीनंतर उत्पन्न कागदपत्र, जमीन तपासणार अंगणवाडी सेविकांवर ही जबाबदारी। द्रुतगती महामार्गावरील वाहतुकीत मोठा बदल, पनवेलमधून मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग 6 महिन्यांसाठी बंद। नवी मुंबईकरांच्या आजपासून कचराकोंडी, 8500 कंत्राटी कामगार बेमुदत संपावर। समान काम समान वेतनाच्या मागणीसाठी हा संप। पिझ्झा ऑर्डर केल्यानं मुलींना काढलं बाहेर, पुण्यातल्या समाज कल्याण वसतिगृहातला प्रकार। समाज देण्यासाठी नोटीस बजावली, हॉस्टेलचं स्पष्टीकरण। महापुरुषांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकरवर गुन्हा दाखल करून अटक करा, संभाजी ब्रिगेडची मागणी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून शिरीष महाजन मोरेंच्या कुटुंबियांना तब्बल 32 लाखांची मदत, कर्जबाजारीपणामुळे केली होती। शिरीष महाजन यांनी आत्महत्या। सिंहगडावर मधमाशांच्या हल्ल्यात पर्यटक बेशुद्ध, जखमींवर खडकवासलामध्ये उपचार सुरू। बहिणीच्या लग्नात नाचताना तरुणीचा हार्ट अटॅकने मृत्यूचा थरार कॅमेऱ्यात कैद। मध्य प्रदेशच्या इंदौर मधली ही दुर्दैवी घटना। दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचं मुंबईमध्ये हार्ट अटॅकने निधन। तर 18 मे 2022 ला हत्या करून केले होते श्रद्धाचे तब्बल 35 तुकडे। सोयाबीन खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकरी हे हवाल देईल। सोयाबीन खरेदी सुरू करावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडणार, किसान सभेचा इशारा। बाळासाहेबांप्रमाणे एकनाथ शिंदेंनी एकट्यानं शिवसेना घडवली, आशा भोसलेंकडून वाढदिवसाच्या खास शुभेच्छा। संजीवराजे निंबाळकरांची तब्बल 5 दिवसांनंतर आयटी चौकशी संपली। फलटण आणि पुणे निवासस्थानी सुरू होती चौकशी।
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, पेटलेल्या हिंसाचाराच्या 2 वर्षांनंतर राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द. छत्तीसगडमध्ये चकमकीत 31 नक्षलवाद्यांचा खात्मा, 2 जवान देखील शहीद. महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या सीमेवर चकमक. कटक एक दिवस सामन्यामध्ये टीम इंडियाची इंग्लंडवरती तब्बल 4 विकेट्सने मात, शतकवीर रोहित शर्मा ठरला विजयाचा हिरो. नमस्कार, सुप्रभात. मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी थेट कोल्हापुरातून आहे. करवीर तालुक्यातल्या खुपेरे गावात बोगस रासायनिक खतांचा साठा सापडलेला आहे आणि हा साठा मोठ्या प्रमाणात सापडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. रंगभैरवी नावाच्या दुकानामध्ये 10-26-26 या खताच्या 77 बॅग आढळलेल्या आहेत. या प्रकरणी आता दुकानदार आकाश नाणे यांच्यावर करवीर पोलिसात 3 गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत. मात्र बोगस खतं तयार करणारा मोकाटच आहे. दरम्यान कोल्हापुरात बोगस खतं नेमकी आली आहेत तरी कुठून, हा सवाल उपस्थित झालेला आहे. जिल्ह्यात बोगस खतांचा आणखी किती साठा आहे याचा तपास लागणार का, हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे. तुमची देखील फसवणूक अशा प्रकारे होऊ शकते आणि त्यामुळे तुम्ही आता खतं खरेदी करत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. पॅरादीप फॉस्फेट या खताच्या बॅगमध्ये 10-26-26 असे बोगस खत मिक्स करून 80 पोती विक्रीला एका दुकानामध्ये ठेवण्यात आली होती. ही माहिती मोहीम अधिकारी, गुन्हा अधिकाऱ्यांना समजल्यानंतर धाड टाकण्यात आली. यावेळी 3 बॅग विकल्या होत्या व 77 बॅग निदर्शनास आल्या. या बॅगवर 1720 रुपये 10-26-26 खताच्या किमतीची बॅग असताना 1650 रुपयाची MRP दिसून आली. यामुळे आणखीनच संशय बळावला. यावेळी कसून माहिती घेतली असता हे बोगस खत असल्याचे लक्षात आले. आणि यानंतर पुढची आणखी एक महत्त्वाची बातमी. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच राज्यात अंगाची लाही करणारं ऊन जाणवतंय. संपूर्ण देशात महाराष्ट्र राज्याचं तापमान सर्वात जास्त आहे. रविवारी विदर्भातील ब्रह्मपुरी 37 तर पुणे शहरातील कोरेगाव पार्कचा पारा 36 अंशांवर गेलाय. महाराष्ट्राचं सरासरी तापमान 35 ते 37 अंशांवर गेलं असल्याचं बघायला मिळत आहे. फेब्रुवारीमध्येच अंगाची लाही होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. तापमानाचा पारा जो तो वाढत चालला असल्याचं पाहायला मिळत आहे. तर सध्या आपण पाहतोय विदर्भातला पारा हा तब्बल 37 वर गेलेला आहे आणि हा पारा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे आणखी पुढच्या आठवड्यामध्ये उकाडा जो आहे तो तुम्हाला मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो, हा अंदाज हवामान विभागाचा आहे. इतर काही राजकीय अपडेट्स वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20 मध्ये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिरीष महाजन मोरे यांचं 32 लाखांचं कर्ज फेडलं. निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. तुम्ही सगळेच मिळून ठेकेदार होऊ नका, काही दुसरे व्यवसाय देखील करा, अगदीच नाही तर चायनीजची गाडी टाकू, हा मिश्किल टोला निलेश राणेंनी कार्यकर्त्यांना लगावला. ते सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांची भेट घेत त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. मणिपूरमध्ये पेटलेल्या हिंसाचाराच्या सुमारे 2 वर्षांनंतर एन बिरेन सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये भाजपने आपला मित्रपक्ष शिवसेनेला जोरदार धक्का दिला. शिवसेनेतील नाराज प्रकाश देसाई यांना आपल्याकडे ओढण्यात भाजप यशस्वी झाला. आज प्रकाश देसाई यांनी पाली या ठिकाणी मेळाव्यात आपल्या शेकडो समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. दिव्यांग आणि विधवा महिलांबाबत सरकार दुजाभाव करतो असा आरोप बच्चू कडूंचा आहे. लाडक्या बहिणींसाठी सरकारकडे पैसे आहेत, मात्र दिव्यांग आणि विधवा महिलांसाठी नाही असा आरोप त्यांनी केला. सरकारच्या वागणुकीचा निषेध करण्यासाठी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी बच्चू कडू 21 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार आहेत.
एका मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेल्या गौप्यस्फोटावरती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता प्रतिक्रिया दिली असल्याचं बघायला मिळतंय. तर अमित शहांनी शब्द पाळला असता तर ती घडामोड झाली नसती, हा पलटवार राऊतांनी केला. 2019ला आम्ही चर्चा केली असं फडणवीस म्हणताय. मग 2014ला भाजपने युती तोडली, हा सवाल देखील राऊतांनी उपस्थित केला. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच होमग्राऊंडवर सुजय विखेंनी डिवचलंय. तर थोरातांच्या घराशेजारी एका कार्यक्रमात सुजय विखेंनी मैं हूं डॉन गाण्यावर ठेका धरलाय. इतकंच नाही तर थोरातांचा पराभव करणारे जायंट किलर अमोल खताळ सुद्धा सुजय विखेंसोबत रॅम्पवॉकमध्ये सहभागी झाले. एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना रत्नागिरीमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवे शिंदे सेनेत प्रवेश करणार, ही माहिती सूत्रांनी दिली आहे. 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे. शिवसेनेत अनेक जण पक्षप्रवेश करणार आहे आणि त्यांची रत्नागिरीमधून सुरुवात होती आहे. अण्णा हजारे नेमकं काय बोलतात त्याला अर्थ नाहीये. केजरीवालांच्या पराभवामुळे अण्णांना आनंद झालाय, ही टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये रोड सेफ्टी मॅरेथॉनचं आयोजन झालं. आरटीओ कार्यालय कराड आणि रणजित पाटील मित्र परिवारानं या मॅरेथॉनचं आयोजन केलं. स्पर्धेत रस्ते सुरक्षा संदेश देत 2000 पेक्षा जास्त नागरिक धावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही खूप चांगलं काम करताय असं म्हणत शिंदेंचं अभिनंदन केलं, अशी चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती विशेष मंदिरामध्ये महाआरती झाली. 61 किलो लाडू मोदक अर्पण सोहळा झाला. शिवसेनेतर्फे आज पुण्यामध्ये कॉमन मॅन दिवस साजरा करण्यात येतोय. आरोग्य शिबिराचं आयोजनही करण्यात आलेलं आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी एकट्यानं शिवसेना घडवली, तशीच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकट्यानं शिवसेना घडवली, अशा शब्दात ज्येष्ठ गायिका आशा भोसलेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयाबाहेर उपोषण करणार, हा इशारा महादेव मुंडे यांच्या पत्नीचा सरकारला आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. मंत्री पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्यानं विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे. मन हेलावणारी, तुमचं मन सुन्न करणारी बातमी आहे. कारण चुलत बहिणीचं लग्न होतं, त्यामुळे एक तरुणी आनंदानं डान्स करत होती. मात्र आनंद साजरा करत असतानाच विघ्न आलं. काय घडलं? डान्स करत असताना ही तरुणी थेट खाली कोसळली आणि ती पुन्हा उठलीच नाही आहे. तर डान्स करतानाच तिचा मृत्यू झालाय. तरुणीचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असल्याचं बोललं जात आहे. ही दुर्दैवी घटना मध्य प्रदेशच्या इंदौरमध्ये घडली असल्याची देखील माहिती सध्या तरी प्राप्त होती आहे. एकंदरीत आपण पाहतोय विदिशा असं मृत तरुणीचं नाव आहे. विदिशा ही तिच्या चुलत बहिणीच्या लग्नात सुमारे 1.5 मिनिट नाचत होती. त्यामुळे मृत्यू कधीही कुठेही येऊ शकतो. आपण यासाठी काळजीही घ्यायलाच हवी. यानंतर आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात वेगवान स्वरूपात. बीड ग्रामीण पोलिसांच्या पथकानं सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर अवैध मुरुम वाहतूक करणारा टेम्पो पकडला. पंकजा मुंडेंनी बैठक घेत अवैध मुरुम आणि वाळू उपसा झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईच्या सूचना दिल्या. भाड्याने वाहनं घेऊन परस्पर विक्री करणाऱ्या 6 जणांच्या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असल्याचं बघायला मिळतंय. तर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गेल्या काही दिवसांपासून वाहनं भाड्यानं नेण्याच्या नावानं वाहनांची परस्पर विक्री करण्याच्या तक्रारी आल्या. आरोपींकडून 2 वाहनं देखील जप्त करण्यात आलेली आहेत.
मुंबईमध्ये अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली असल्याचं पाहायला मिळत आहे. एकाच वेळी 16 बांगलादेशी नागरिकांना अटक झाल्या. दारुखाना, मानखुर्द, वाशीनाका, कळंबोली, पनवेल, कोपरखैरणे, कल्याण आणि मुंब्रा येथून या बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या 5 वर्षीय चिमुकल्याची आईने आणि तिच्या प्रियकरानं हत्या केल्याची घटना घडलेली आहे आणि ही घटना अहिल्यानगरच्या कोपर गावात घडली आहे. याशिवाय निर्दयी आई आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मात्र हत्या करून या चिमुकल्याला नदीत देखील फेकण्यात आलेलं होतं अशी माहिती मिळते आहे. अहिल्यानगरच्या बोल्ले गावात 2 कचरा वेचणाऱ्या महिलांना बेदम मारहाण झाली. काही तरुणांनी मिळून यावेळेस त्यांना मारहाण केल्या. यात दोघेही गंभीर जखमी झाले. दरम्यान या घटनेतील एका आरोपीला अटक झाली. त्याच्या इतर साथीदारांना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली जाते. पिंपरी चिंचवडमध्ये साने चौकात 4 चाकी वाहनांची तोडफोड झाली. एका अल्पवयीन मुलानं मध्यरात्री अंमली पदार्थाच्या नशेत ही तोडफोड केली. जवळपास 10 ते 15 वाहनांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे. दरम्यान आरोपीला पोलिसांनी ताब्यात सुद्धा घेतलं असल्याचं बघायला मिळत आहे. नागपूरमध्ये शीतला माता मंदिरातून दानपेटी चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक झाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे आणि 2 चोरटे दानपेटी घेऊन जात आहे. दरम्यान आरोपीने चोरीची कबुली दिली आहे. त्याच्याकडून 84,000चा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे. जालन्यात एका 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळण्यात आलं. जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मेहुणा गावातली ही घटना आहे. आकाश जाधव असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान मयत तरुणाची हत्या कोणी आणि कोणत्या कारणानं केली याचा तपास सुरू आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात एका रहिवासी इमारतीत रविवारी दुपारी 3:30 वाजता आग लागली. अग्निशमन दलानं ही आग विझवली. मात्र या घटनेत एक महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. एक व्यक्ती जखमी झाली आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आग नेमकी लागली कशामुळे हे अद्याप कळालेलं नाही आहे. बहिणीच्या लग्नात डान्स करताना मुंबई गोवा महामार्गावर कर्नाला येथे अपघात झाला. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कारवर कंटेनर कोसळला. मृत आणि जखमींबाबत अद्याप माहिती अस्पष्ट. नंदुरबारमध्ये धडगाव तालुक्यात पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्याचा गैरप्रकार उघडकीस आला. पोस्टात आलेली महत्त्वाची कागदपत्र वाटप न करता उघड्यावर फेकण्यात आल्या. नागरिकांच्या खोट्या सह्या करत जवळपास 1,500 कागदपत्र आणि आधार कार्ड उघड्यावर फेकले. या प्रकरणी आता नागरिकांनी संताप सुद्धा व्यक्त केला असल्याचं बघायला मिळत आहे. काही महिन्यांपासून भाज्यांचे भाव गगनाला भिडले. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले. मात्र सध्या वाशीमधील एपीएमसीमध्ये राज्यातून भाज्यांची आवक वाढली. भावात घसरण झाली आहे. गृहिणींना मात्र यामुळे दिलासा मिळाला असल्याचं बघायला मिळत आहे. वाशी या ठिकाणी एपीएमसीमध्ये सध्या केरळमधील हापूसची आवक वाढली. कोकणातील हापूस आंब्याची आवक कमी आणि भाव जास्त, त्यामुळे ग्राहक केरळ हापूसला अधिक पसंती देत आहे. सध्या घाऊक बाजारात केरळ हापूस 200 ते 400 रुपये किलोने विकला जातोय. आणि यानंतर लाडकी बहीण योजनेसंदर्भातली एक मोठी बातमी, ती म्हणजे लाडक्या बहिणींसाठी बातमी महत्त्वाची आहे. कारण लाडक्या बहिणींची 5 टप्प्यांवरती पडताळणी आता केली जाईल. विधानसभा निवडणुकीपूर्वी 28 जूनच्या शासन निर्णयानुसार सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झालेली. पहिल्या टप्प्यावर 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे. पुढील टप्प्यावर योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी आता केली जाणार आहे. तर लाडक्या बहिणींची कोणत्या 5 टप्प्यांवर पडताळणी होणार आहे आपण बघूयात.
एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक लाभार्थी आहेत का हे देखील बघितलं जाणार आहे. बनावट कागदपत्रांद्वारे योजनेचा लाभ जो आहे तो आता घेतला जातोय का या संदर्भात देखील पडताळणी केली जाणार असल्याचं कळत आहे. शिवाय कुटुंबातील किमान एकाला तरी निवृत्ती वेतन आहे का हे देखील बघायला मिळणार आहे. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न घरात कोणत्या व्यक्तीचं आहे का किंवा संपूर्ण कुटुंबाचं उत्पन्न तितकं आहे का हे बघितलं जाईल. 5 एकरापेक्षा अधिक जमीन असलेले जे लाभार्थी आहे त्या संदर्भात देखील माहिती आता घेतली जाणार आहे. या निकषांवरती पडताळणी होणार आहे. खरं तर पडताळणीचे 5 टप्पे आणि जर तुम्ही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही, तुम्ही अपात्र होणार आहात. याशिवाय आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात वेगवान स्वरूपात. राज्यातल्या लाडक्या अपात्र बहिणींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त लाडक्या अपात्र बहिणी या आर्थिकदृष्ट्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात ही संख्या जास्त आहे. मुंबईत तापमानाचा पारा काहीसा वाढलाय. दिवसाच्या याशिवाय रात्रीच्या तापमानात तुलनेने वाढ झाली. सध्याचा काळ हा ऋतू बदलाचा आहे. उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे हवामान विभागाचं निरीक्षण हे आहे. या कालावधीमध्ये कमाल तापमान 33 ते 36 अंशांदरम्यान राहणार आहे. गुलाबी थंडीची चादर सरकत नाही, तो चटकी देणाऱ्या उकाड्याचा अनुभव सध्या ठाणेकर घेत आहे. गेल्या 2 दिवसांपासून ठाणे शहरासह जिल्ह्याचा तापमानाचा पारा 36 अंशांवर गेलाय. दिवसा उन्हाचा तडाखा, गरम वातावरण आणि रात्री मात्र पारा 29 अंशांवर खालावतोय. त्यामुळे दिवसा उन्हाचा कडाका आणि रात्री काहीशी थंडी जाणवते. गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईमधील हवेची गुणवत्ता खालावत चाललेली आहे. सध्या मुंबईमधील हवा मध्यम श्रेणीमध्ये आहे. मुंबईचा AQI 149 आहे. त्यामुळे मुंबईकरांना अनेक आजार होण्याचा धोका आहे. पालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसते. दिघा रेल्वे स्थानकासमोर पूल उभारण्याची मागणी केली जाते. दिघा रेल्वे स्थानकातून सकाळ सायंकाळ लोंढे बाहेर पडत आहे आणि असं असताना या मार्गावर रस्ता ओलांडताना अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यावर आळा काढण्यासाठी दिघागाव रेल्वे स्थानकासमोर पादचारी पूल उभारण्यात यावा ही मागणी रहिवाशांकडून केली जाते. नेजे रेल्वे उड्डाणपुलाच्या पुनर्बांधणीसाठी लागणारे प्रिकास्ट एकूणच गर्डर टाकण्याचं काम पुढे आहे. त्यामुळे कल्याणशिळी मार्गावरील प्रवाशांचा प्रवास सुकर होईल. हे काम निर्धारित वेळेत पूर्ण व्हावं यासाठी रेल्वेने मोठी यंत्रणा या ठिकाणी कामाला लावली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, अवजड वाहनांना पर्यायी मार्गांचा मुंबई पुणे एक्सप्रेसवरचा पनवेल एक्झिट मार्ग 11 फेब्रुवारीपासून पुढील 6 महिने बंद असेल. कळंबोली सर्कल इथे नव्याने उड्डाणपूल आणि भुयारी मार्गाचं काम हाती घेण्यात आलं. या कामामुळे कळंबोली सर्कल या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पनवेल एक्झिट बंद ठेवला जाईल. एक महत्त्वाची बातमी. खरं तर बाहेरून पिझ्झा मागवणं हा कुठला अपराध असू शकतो का, मात्र याची शिक्षा मिळाली आहे. नेमकं घडलं असं की बाहेरून पिझ्झा मागवला त्यामुळे 4 विद्यार्थिनींना हॉस्टेलमधून बाहेर काढण्यात आलं. पिंपरी चिंचवडमधल्या समाज कल्याण हॉस्टेलमधली ही कारवाई आहे. पिंपरीमधल्या हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थिनींनी पिझ्झा मागवला, मात्र हॉस्टेलमध्ये बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्यास बंदी होती. त्यामुळे हॉस्टेलच्या प्रमुखांनी या मुलींकडून स्पष्टीकरण मागवलं. नेमक्या कोणत्या मुलीने हा पिझ्झा मागवलाय हे कळलं नाही, स्पष्ट झालं नाही. त्यामुळे अखेर हॉस्टेल प्रमुखांनी 4ही मुलींना 1 महिन्यासाठी हॉस्टेलमध्ये येण्यास बंदी घातली. या चुकांसाठी हॉस्टेलमध्ये प्रवेश बंदीचा नियम आहे का हा सवाल पालकांनी यावेळेस उपस्थित केला. नेमकं काय घडलं? समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहातल्या विद्यार्थिनींनी पिझ्झा ऑर्डर केलेला होता. एका खोलीमध्ये राहणाऱ्या 4 विद्यार्थिनींपैकी पिझ्झा नेमका कुणी मागवला हे स्पष्ट नाही आहे. वसतिगृहाच्या प्रमुख मीनाक्षी नरहारेंकडून अजब फतवा यावेळेस काढण्यात आला. 4ही विद्यार्थिनींना 1 महिन्यासाठी हॉस्टेलवर येण्यास बंदी घालण्यात आली. पिझ्झामुळे हॉस्टेलमध्ये प्रवेश बंदी का हा संतप्त सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आलेला आहे.
तर पिझ्झा मागवला त्यामुळे 4 विद्यार्थ्यांना वसतिगृहाबाहेर काढल्याची माहिती चुकीची आहे. पुण्यातले समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढेंनी हे स्पष्टीकरण दिलं. वसतिगृहातल्या काही मुलींनी पिझ्झा ऑर्डर केला, मात्र त्यांना समज देण्यासाठी केवळ नोटीस पाठवण्यात आलेली आहे. मुलींना हॉस्टेलबाहेर काढल्याची बातमी चुकीची आहे असं सहाय्यक आयुक्तांनी स्पष्टीकरण दिलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. या प्रकरणासंदर्भात स्पष्टीकरण तर देण्यात आलं, मात्र खरंच जर अशा प्रकारची कोणती कारवाई झाली असेल तर ती निषेधार्ह आहे. यानंतर आणखी काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स ज्यांचा आढावा वेगवान स्वरूपात. दिल्ली हत्याकांडातील पीडिता श्रद्धा वालकरच्या वडिलांचं मुंबईमध्ये हार्ट अटॅकने निधन झालंय. तर मुलीच्या मृतदेहाचा अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची विकास यांची इच्छा जी होती ती मात्र अधुरी राहिली आहे, कारण हे अवशेष पोलीस तपासातील पुरावा आहे, त्यामुळे वालकरांना ते देण्यात आलेले नाही.